राज्य में गन्ना कटाई करने वाले गन्ना श्रमिकों के लिए लोक नेता गोपीनाथ मुंडे गन्ना श्रमिक कल्याण महामंडल स्थापित किया गया है। महाराष्ट्र के सहकारी चीनी फैक्ट्रियों के कार्यक्षेत्र के अंतर्गत गन्ना कटाई करने के काम करते समय मजदूर, गन्ना श्रमिक, यातायात मजदूर आदि लोगों की दुर्घटना के चलते मृत्यु होने पर उनके परिवार को राज्य सरकार द्वारा आर्थिक मदद दी जाती है। नांदेड़ जिले में दुर्घटना से कुछ दिन पहले से अब तक 9 गन्ना श्रमिकों की मौत हो गई है। सोमवार 16 दिसंबर को जिलाधिकारी अभिजीत राउत के हाथों ऐसे मृतकों के परिवारों को प्रत्येकी 5 लाख रुपयों की आर्थिक मदद के धनादेश सौंपे गए। लाभार्थी परिवारों के साथ ही गन्ना श्रमिक मजदूर संगठन ने भी इस सरकारी आर्थिक सहयोग मदद राशि का स्वागत किया है, लेकिन इस मदद में बढ़ोतरी करने की मांग संगठन के अध्यक्ष सुरेश पवार ने एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से की है। संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जे काही ऊसतोड कामगार मयत आहेत, ॲक्सिडेंटली मयत आहेत, त्यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आम्ही गेली 10 वर्षापासून शासन स्तरावरती मागणी करत होतो। आमच्या मागणीला मान देऊन महामंडळ लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महाराष्ट्र राज्य पुणे महामंडळ आणि सामाजिक न्याय मंत्रालय यांच्या माध्यमातून प्रत्येकी 5 लाखाची आर्थिक मदत जाहीर झालेली आहे। ती जी आर्थिक मदत आहे या जिल्ह्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी गेले होते त्या ठिकाणी अपघाती मृत्यू पावलेले होते। त्या अपघाती मृत्यू पावलेल्या लोकांचे जे काही प्रस्ताव आहेत ज्या त्या जिल्ह्यामध्ये आम्ही संघटनेच्या माध्यमातून सादर केलेलो होतो आणि त्या प्रस्तावाला मंजुरी मिळून आज नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि सहाय्यक समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त साहेब यांच्या हस्ते प्रत्येकी 5 लाखाचा आर्थिक निधी त्यांना वितरित करण्यात आलेला आहे। नाही 5 लाखाच्या निधीवरती आर्थिक जो निधी दिला जातो सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाच्या वतीनं आम्ही त्याच्यावरती समाधान नाहीत, कारण एखाद्या कुटुंबातला जो काही घर करता मरण पावतो आणि त्यांच्या पाठीमागे जे असणारे वारसा आहेत ते उघड्यावरती आहेत, त्यासाठी ही 5 लाखाची जी आर्थिक मदत आहे तुटपुंजी आर्थिक मदत आहे आमच्या संघटनेच्या माध्यमातून गेली 2 वर्षापासून मी 10 लाखाची मागणी करतोय आणि 10 लाखाची मागणी मंजूर होईपर्यंत आमची संघटना शांत बसणार नाही।